सुखाचा मी सुगराणा सुगराणा कृपा अन्नपूर्णेची मी सुगराणा सुगराणा करते संसार सुखाचा. नमस्कार. सुगरण या तुमच्या हक्काच्या किचनमध्ये मी प्राजक्ता माळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वैविध्यपूर्ण रुचींच्या शोधात असणाऱ्या आणि पट्टीच्या खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत राहण्याचं सामर्थ्य सुगरणच्या प्रत्येक पदार्थामध्ये असतं आणि याची अनुभूती तुम्हाला वेळोवेळी यावी यासाठी आम्ही नेहमीच वैविध्यपूर्ण स्वादिष्ट पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आजही असाच काहीसा प्रयत्न असणार आहे. चला तर मग स्वागत करूयात आजच्या आपल्या एक्सपर्ट प्रियंकाताई कुलकर्णी यांचं. नमस्कार प्रियंकाताई, सुगरणमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला नक्की काय शिकवणार आहात? आपण कोणता पदार्थ बनवतोय? मी आज हिवाळा स्पेशल बाजरीचं सूप शिकवणार आहे. ओहो, बाजरीचं सूप. वाव. मैत्रिणींनो, बाजरीचं सूप बनवण्यासाठी काय साहित्य लागेल तेवढं मात्र लिहून घ्या. साहित्य: भिजवलेला बाजरीचा रवा 1 वाटी, बारीक चिरलेली सिमला मिरची 2 टेबलस्पून, बारीक चिरलेलं गाजर 2 टेबलस्पून, बारीक चिरलेली फरसबी 2 टेबलस्पून, कणिक 2 टीस्पून, मिरपूड अर्धा टीस्पून, बटर 1 टीस्पून, चीज 1 क्यूब आणि मीठ चवीनुसार. साहित्य लिहून झालेलं आहे. आता आपण सुरुवात करूयात सूप बनवायला. हो. येस. सुरुवातीला काय ॲड करायचं आहे? सुरुवातीला मी गॅस पेटवते. ओके. आता त्याच्यात 1 चमचा बटर घालशील. ओके. बटरचं प्रमाण काय तुम्ही पाहिजे तितकं हवं घालू तितकं. शकता. आता हे बटर गरम झालंय. येस. आपण त्याच्यात कणिक घालू. 2 चमचे घाल. आता आपण मैदा घालून जसा सूप्सना व्हाईट सॉस बनवतो तसा आपण इथे कणिक घालून व्हाईट सॉस बनवणार आहे. अच्छा. आता हे साधारण थोडंसं वास आलाय त्याचा भाजल्याचा आणि गुलाबी झाले. तर आता त्याच्यात आपण पाणी घालायचं. हो. ह्याच्यात तुम्ही दूध पण घालू शकता. बरं. पण पाणी पण घालू शकता. पण पाणी घातलं की कसं आपण थोडा वेळ ते ठेवू शकतो. किती घालायचं पाणी? हां, घाल अजून घाल. बस. आता त्याच्यात 2-2 चमचे सगळ्या भाज्या घाल. अच्छा. अजून काय ॲड करायचं आपल्याला याच्यात? हो. आता हा बाजरीचा रवा किती 2 तास साधारण भिजवून? हां, 1 ते 2 तास भिजवायचं म्हणजे मग ते शिजतं चांगलं. ओहो. खूप वेळ नाही लागत शिजायला. बरोबर. मिक्सरमध्ये काढलं की मग गरम पाण्यात आपण ते भिजत ठेवायचं. ओके. फक्त वाटून घेताना मला वाटतं काळजी घ्यायला लागेल की ते पूर्ण बारीक नाही करायचं आहे. असं थोडं रवाळ बाजरी ठेवायची. हां, म्हणजे ते आपलं थोडंसं दाताखाली छान लागतं शिजलं की. ह्याच्यात थोडं पाणी घालते. ठेव. हां हां, बस. आता हे मला वाटतं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे मिश्रण आणि आता होत आलंय सूप. हो. गुड. आता प्यायला तयार गरमागरम सूप. येस. मला वाटतं मीठ आणि मिरपूड हो. घालायचं. एवढं घालू? हां, चवीप्रमाणे आपल्या मिरपूड. ते दिसायलाच इतकं पौष्टिक असं दिसतंय की खरंच आपण हिवाळ्यामध्ये हे करून प्यायला हवंय. नाव दिस इज रेडी. वा. आपण सर्व करूया. हो. गॅस बंद करते. हो. आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर अजून पण पातळ करू शकता. ओके. जर आपल्याला ते ठेवून सर्व करायचे तर मग ते थोडंसं रवा फुगतो त्याच्यामध्ये. अच्छा. तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण त्याला परत गरम करायचं. पाणी घालून गरम करून मग पुन्हा सर्व करायचं. ओके. मला वाटतं आता चीज घालायचं राहिलंय. हो. ये चीज. आता जे अतिशय डाएट कॉन्शियस आहे त्यांनी चीज नाही घातलं तरी देखील चालणार आहे. हो. आम्ही हे सर्व करून घेतो व्यवस्थित. तोपर्यंत तुम्ही असा रिकॅप पहा. साहित्य: भिजवलेला बाजरीचा रवा 1 वाटी, बारीक चिरलेली सिमला मिरची 2 टेबलस्पून, बारीक चिरलेलं गाजर 2 टेबलस्पून, बारीक चिरलेली फरसबी 2 टेबलस्पून, कणिक 2 टीस्पून, मिरपूड अर्धा टीस्पून, बटर 1 टीस्पून, चीज 1 क्यूब आणि मीठ चवीनुसार. कृती: प्रथम पॅनमध्ये बटर घेऊन त्यात कणिक आणि थोडं पाणी घालून मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेलं गाजर, भिजवलेला बाजरीचा रवा आणि थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. नंतर त्यात मीठ आणि मिरपूड घाला.
तयार मिश्रण बाउलमध्ये काढून त्यावर चीज किसून घाला. अशा प्रकारे बाजरीचं सूप तयार. रिकॅप बघून झालेलं आहे. आता मला हे टेस्ट करायची खूप उत्सुकता आहे. येस, बाजरीचं सूप. मस्त पौष्टिक पदार्थ असून सुद्धा अतिशय स्वादिष्ट झालेलं आहे आणि खूप हेल्दी आहे. मैत्रिणींनो, हे जरूर घरी करून पहा. तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि हिवाळ्यात स्पेशली बाजरी खाणं आवश्यक आहे. त्यामुळे तर नक्कीच हे सूप करून पाहायला काहीच हरकत नाही. आता मला उत्सुकता अजून वाढतीये, कारण पुढचा पदार्थ मला जाणून घ्यायचा आहे. कोणता आहे? पुढचा पदार्थ आहे बाजरीचाच एक आहे, बाजरी कटलेट्स. अच्छा, ओके. बाजरीचं कटलेट बनवण्यासाठी आम्ही थोडी तयारी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. सुगरण सुगरण करते संसार सुखाचा.